लेक्चर मध्ये थर्सडेच्या दिवशी दुपारी 1 ते 1:30 वाजता आपला लास्ट लेक्चर झालेला आणि त्या लास्ट लेक्चर मध्ये टायमिंग डायग्राम या टॉपिकला मी स्टार्ट केलेलं होतं. ठीक आहे. टायमिंग डायग्राम्स मध्ये बघा आपण कोणकोणते टॉपिक डिस्कस केले होते. तर टायमिंग डायग्राम मध्ये नवीन टर्म्स डिस्कस केले होते. त्यापैकी एक होती इन्स्ट्रक्शन सायकल. ठीक आहे. तर मायक्रोप्रोसेसर मध्ये कोणताही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट कसा होतो तर त्याबद्दल ही एक एक्झिक्युशन सायकल दाखवलेली आहे बुक मध्ये. चेक करा. जो म्हणजे प्रोग्राम म्हणजे काय असतो, प्रोग्राम इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स आणि हे सगळे इन्स्ट्रक्शन्स मेमरीमध्ये स्टोअर केलेले असतात. तर मायक्रोप्रोसेसर काय करतो, मेमरीमध्ये जाणार आणि तिथून वापस त्या इन्स्ट्रक्शनचा ऑपकोड रीड करणार. म्हणजे एक प्रकारे फेचचा मी तुम्हाला मिनिंग सांगितलं होता. फेच म्हणजे काय, टू गो समवेअर अँड ब्रिंग समथिंग बॅक. ठीक आहे. दॅट इज कॉल्ड ॲज फेच इन इंग्लिश. तर हे फेच मायक्रोप्रोसेसर इन्स्ट्रक्शनला फेच करतो म्हणजे काय, तर ज्या मेमरी लोकेशनवर तो इन्स्ट्रक्शन स्टोअर आहे त्या रीड केल्यानंतर कुठे आणतो, पार्ट आहे. इन्स्ट्रक्शन डिकोडर मध्ये तो इन्स्ट्रक्शन त्या इन्स्ट्रक्शनचा ऑपकोड डिकोड होतो म्हणजे त्याच्यामध्ये जी काही मिनिंगफुल इन्फॉर्मेशन आहे तर ती मिनिंगफुल इन्फॉर्मेशन एक प्रकारे एक्सट्रॅक्ट होते. म्हणजे काय की एक्झॅक्टली कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचं ते कधी करणार, जेव्हा त्याला डिकोड केलं तरच. ठीक आहे. आणि तो डिकोड केल्यानंतर तो एक्झिक्यूट होतो म्हणजे त्याच्यामध्ये जे काही ऑपरेशन दिले ते ऑपरेशन परफॉर्म होईल. समजा ऍडिशन ऑपरेशन परफॉर्म करण्याचा इन्स्ट्रक्शन आहे तर ऍडिशन परफॉर्म करेल, डेटा ट्रान्सफर करायचा असेल तर डेटा ट्रान्सफर करेल, त्याला आपण म्हणतो एक्झिक्युशन. ठीक आहे. नंतर त्यानंतर पहिला इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाला, फेच पासून एक्झिक्यूट पर्यंत पहिला इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाला. त्यानंतर मायक्रोप्रोसेसर काय करतो, नेक्स्ट इन्स्ट्रक्शनला फेच करतो. पुन्हा नेक्स्ट इन्स्ट्रक्शनला फेच केल्यानंतर पुन्हा डिकोड एक्झिक्यूट, पुन्हा तिसऱ्या इन्स्ट्रक्शनसाठी पुन्हा फेच डिकोड एक्झिक्यूट, ह्या सायकलमध्ये तो असतो कंटिन्यू. ठीक आहे. मायक्रोप्रोसेसर कंटिन्युअसली 1 बाय 1 सर्व इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करत असतो. जोपर्यंत आपण त्याला हॉल्ट हा इन्स्ट्रक्शन प्रोग्राम मध्ये इन्क्लूड करत नाही तोपर्यंत तो या लूपच्या बाहेरच येत नाही. या लूपच्या बाहेर आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागतो, एक हॉल्ट इन्स्ट्रक्शन त्याच्यामध्ये ऍड करावं लागतं. ऍक्च्युली ते HLT इन्स्ट्रक्शन आहे. ठीक आहे. HLT इन्स्ट्रक्शन आहे तो. हॉल्ट म्हणजे काय असतं, टेम्पररी सस्पेंड करतो. कशात काय करतो टेम्पररी सस्पेंड, एक्झिक्युशन. वापस पुन्हा याच लूप मध्ये वापस येण्यासाठी आपल्याला काय करतो, एक रिसेट सिग्नल द्यावा लागतो. तिथे रिसेट सिग्नल दिल्यानंतर काय करतो तो, ह्या टेम्पररी जे सस्पेंड केलं होतं एक्झिक्युशन त्याच्यापासून पुन्हा या लूप मध्ये एंटर करतो. म्हणजे पुन्हा तेच कंटिन्यू करतो, फेच डिकोड एक्झिक्यूट, फेच डिकोड एक्झिक्यूट, हे ऑपरेशन त्याचं तो कंटिन्यू करतो. ठीक आहे. हे आपण बघितलं. तर इन्स्ट्रक्शन सायकल म्हणजे काय असते, कोणताही इन्स्ट्रक्शन कम्प्लिटली एक्झिक्यूट करण्यासाठी मायक्रोप्रोसेसरला लागणारा वेळ म्हणजे काय असतो, इन्स्ट्रक्शन सायकल असतो. हे आपण बघितलं. त्यानंतर आपण नवीन कन्स्ट्रक्शन बघितलं. आपण काय बघितलं की एक इन्स्ट्रक्शन सायकल मध्ये मिनिमम किती आणि मॅक्झिमम किती मशीन सायकल असतात, 3 ते 5 काय असतात, 30 स्टेट्स असतात. सॉरी, मशीन सायकल किती असतात, 1 ते 5. ठीक आहे. मिनिमम 1 पासून मॅक्झिमम 5 पर्यंत मशीन सायकल असतात. आणि एका मशीन सायकल मध्ये मिनिमम 3 आणि मॅक्झिमम 6 T स्टेट्स असतात. हे T स्टेट्स म्हणजे काय आहे, मशीन सायकल म्हणजे काय आहे आणि हे इन्स्ट्रक्शन सायकल म्हणजे काय असतं, हे टॉपिक आपण बघितले ते लास्ट लेक्चर मध्ये. ठीक आहे. तर आता लक्षात घ्या इकडे. तर मशीन सायकल एक्झॅक्टली कोणकोणत्या असतात, तर इथे जे दिलेले आहेत ह्या सर्व आहेत मशीन सायकल. कोणकोणत्या येतात बघा, ऑपकोड फेच, मेमरी रीड, मेमरी राईट, आयो राईट आणि हे इंटरप्ट एक्नॉलेजमेंटचं एक सिग्नल आहे, ती एक मशीन सायकल असते. आणि एक बस आयडलची असते, म्हणजे यामध्ये की मायक्रोप्रोसेसर कुठलंही ऑपरेशन परफॉर्म करत नाहीये, एक प्रकारे नो ऑपरेशन स्टेट असते ही. यापैकी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, या फार महत्वाच्या आहेत. या 5 मशीन सायकल फार महत्वाच्या आहेत. ठीक आहे. हा, आता लक्षात घ्या, ज्यावेळेस मायक्रोप्रोसेसर, आता सपोज मायक्रोप्रोसेसर ऑपकोड फेच ही मशीन सायकल एक्झिक्यूट करत आहे, तर त्यावेळेस IO/M' S1 आणि S0 या स्टेटस पिनच्या व्हॅल्यूज काय असतील. त्यानंतर कंट्रोल पिन्स आहेत, रीड राईट आणि INTA यांच्या व्हॅल्यूज काय असतील. आता हे INTA सध्या सोडून द्या, ह्याचा काही यूज नाही, हे आपण इन्क्लूड पण करत नाही. जोपर्यंत आपण इंटरप्टचा एखादा इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट नाही ना तोपर्यंत आपण INTA सिग्नलच्या मध्ये रिप्रेझेंटच करत नाही. लक्षात घ्या. ठीक आहे. कारण बघा बाकी सर्व टाइमला याची व्हॅल्यू काय असते, हाय असते. ठीक आहे. आणि फक्त ज्यावेळेस हा इंटरप्ट एक्नॉलेज होतो त्यावेळेस याची व्हॅल्यू लो असते.
कारण हा ऍक्टिव्ह लो सिग्नल आहे, INTA तुम्ही बघितलं असेल तिथे. तर आपल्याला हे फक्त INTA हे हा कॉलम स्किप करायचा आहे, बाकी हे सर्व कॉलम इम्पॉर्टंट आहेत. हे इम्पॉर्टंट का आहेत आणि हे कुठे युटिलाइज होतात ते बघून घ्या. आता ओपन करत आहे मी, बघा इकडे ही डायग्राम कशाची आहे, ही डायग्राम आहे ऑपकोड फेच या मशीन सायकलची डायग्राम आहे ती. ठीक आहे. तर ही डायग्राम आहे ऑपकोड फेच या मशीन सायकलची डायग्राम आहे. ही सेम डायग्राम तुम्हाला बुकमध्ये सुद्धा दिसेल. एक 1 बाय 1 हे सगळं पॅरामीटर आपण कव्हर करू. त्याच्या फक्त लक्षात घ्या की ह्या टेबलचा यूज कुठे करायचा एक्झॅक्टली तुम्हाला. इथे तुम्हाला टेबल दिसतोय आणि इकडे ते रिस्पेक्टिव्ह सिग्नल्स दिसतात. आता बघा, आता ही मशीन सायकल कशाची आहे, ऑपकोड फेच मशीन सायकल आहे ती. हे ऑपकोड फेच मध्ये बघा ह्या पीसच्या व्हॅल्यू तिथे दिलेल्या आहेत, IO/M बार S0 S1. फक्त ह्या पहिल्या रो कडे लक्ष द्यायचे, हायलाइट करतोय. या एवढ्याच पिन कडे लक्ष द्यायचं. बघा इथं हे स्टेटस सिग्नल तुम्हाला दाखवायचे, ऍक्टिव्ह म्हणजे लो आहे का हाय आहे एवढंच दाखवायचं. हेच असतं टायमिंग डायग्राम, वेगळं काही नाहीये. आता इकडे बघा, त्याच्यामध्ये कोणकोणत्या पिन्स आहेत, IO/M बार S0 आणि S1 आहे. तर IO/M बार बघा इथं काय दिलेलं आहे, त्याची व्हॅल्यू 0 आहे का इथं 0. S1 S0 S1 दोघांची व्हॅल्यू काय आहे, 1 1 आहे का इथे दाखवलेली. इकडे बघा RD बार आणि WR बार. RD बार काय आहे, लो आहे. ठीक आहे, कधी लो आहे, तर ज्या वेळेस ऍक्च्युअल मध्ये रीड ऑपरेशन परफॉर्म होत आहे, म्हणजे डेटा मायक्रोप्रोसेसर रीड करतोय मेमरी मधून. इतर या ठिकाणी डेटा काय आहे, ऑपकोड आहे. तर त्या ठिकाणी फक्त RD ची व्हॅल्यू काय असेल, लो असेल. तर बघा या टायमिंग इथे एक सेकंड, इकडे बघा तर हे RD बार बघा पहिल्यांदा त्याची व्हॅल्यू काय आहे, हाई व्हॅल्यू आहे दिसते इथे, आणि ही व्हॅल्यू लो झालेली आहे. केव्हा लो झालेली आहे, ट्रान्झिशन स्टेट T2 आणि ट्रान्झिशन स्टेट T3 मध्ये दिसतंय. बघा इथे हे दाखवतो मी इथे, हे ट्रान्झिशन स्टेट T2 आणि हे ट्रान्झिशन स्टेट T3. या दोन ट्रान्झिशन स्टेट मध्ये या RD बार पिनची व्हॅल्यू काय झालेली आहे, लो झालेली आहे. का, कारण याच दोन T स्टेट्स मध्ये ऍक्च्युअल मध्ये मायक्रोप्रोसेसर रीड ऑपरेशन परफॉर्म करत आहे. ठीक आहे, रीड ऑपरेशन परफॉर्म ही कंट्रोल पिन आहे, समजतंय. जेव्हा हे RD बारची व्हॅल्यू लो असेल त्याच वेळेस डेटा ट्रान्सफर होईल, आणि तेच तुम्ही इथे बघू शकता की ऑपकोड ही जी डेटा बस आहे ना इथे AD0 to AD7, या डेटा बस मध्ये बघा याच ड्युरेशन मध्ये T2 आणि T3 मध्ये ऑपकोड प्लेस केलेला आहे डेटा बसवर, आहे का. डेटा बसचं काम काय आहे, मेमरी आणि मायक्रोप्रोसेसर मध्ये जे काही डेटा कम्युनिकेट होत आहे रीड ऑपरेशन, तर ते डेटा प्लेस करायचं आहे, कॅरी करायचं काम करतं ते. ठीक आहे, तर बघा हा डेटा इथे प्लेस केलेला आहे. आलं लक्षात. सुरुवातीला इथं ऍड्रेस होता, त्यानंतर इथं डेटा प्लेस झालेला आहे. म्हणजेच जेव्हा रीड ऑपरेशन तुम्ही एक्झिक्यूट रीड या पिनला ऍक्टिव्ह लो केलेला आहे त्याच वेळेस इथं डेटा प्लेस होतो डेटा बसमध्ये. ठीक आहे, आणि जेव्हा ही रीड पिन हाय झालेली आहे पुन्हा हे ट्रान्सलेट मध्ये गेलं इथे ही बस, राईट. WR पिनची व्हॅल्यू बघा थ्रू आउट काय आहे, सेमच आहे 1. बघा इथे WR बार 1 आहे. हेच स्टेटस सिग्नल इथे तुम्हाला रिप्रेझेंट करायचे, समजतंय. ओके, आणखीन एक दाखवतो बघा इकडे. इन्स्ट्रक्शन घेतलं होतं मी, तर दुसरा इन्स्ट्रक्शन घेत आहे मेमरी रीडचं घेऊयात आपण. ठीक आहे, काय झालं रे. त्याच्यामध्ये ऍक्च्युली ऑपकोड फेच मशीन रीड मेमरी आहे. ठीक आहे, काही अडचण नाही. फक्त एवढ्याकडे लक्ष द्यायचं आहे, फक्त मेमरी रीड जी आहे ना मध्ये सायकल, त्या सायकलकडे फक्त लक्ष द्यायचं. ठीक आहे, याच्यामध्ये ऍक्च्युली भरपूर सायकल्स येत आहेत त्याच्यामध्ये, कारण तो कम्प्लीट एक इन्स्ट्रक्शन आहे, 3x2 इन्स्ट्रक्शन आहे ऍक्च्युली तो. एकदा दाखव, कोणत्याही इन्स्ट्रक्शन साठी दाखवेल. ठीक आहे, आता हा इन्स्ट्रक्शन बघा इथे ऑपकोड फेच आणि मेमरी रीड या दोन्ही मशीन सायकल्स आहेत. हे मेमरी रीड ते दिसते तुम्हाला T1 T2 T3, फक्त याच सायकलकडे लक्ष द्यायचं आता.
टेबल समजणं फार महत्वाचं आहे. हा टेबल ज्याला समजला त्याला मशीन सायकल इझिली ड्रॉ करता येते. आता बघा या टेबलमध्ये ह्या व्हॅल्यूज कोणकोणत्या आहेत आणि त्या आता लक्ष द्या इकडे बघा. मेमरी रीड टेबलमध्ये बघा, मेमरी रीड मध्ये IO/M बार S0 आणि S1 यांच्या व्हॅल्यूज काय आहेत बघा. इथे IO/M बार या पिनची व्हॅल्यू काय आहे 0. तर हे मेमरी रीड सायकलची टायमिंग डायग्राम आहे. तर यामध्ये इथे बघा हे IO/M बार काय व्हॅल्यू दाखवलेली इथे 0 आणि यालाच मार्क असतात एक्झाम मध्ये. ठीक आहे. दुसरं बघा S0 आणि S1. S0 ची व्हॅल्यू आहे 0, S1 ची व्हॅल्यू आहे 1. इथे तेच दाखवलंय का बघा. 1 आहे म्हणजे हे ऍक्टिव्ह हाय आहे. इथे हाय आहे बघा, इथे दाखवलंय का हाय सिग्नल. आणि हा लो आहे म्हणजे हे अशा प्रकारे दाखवलेला आहे. हा S0 ची व्हॅल्यू लो आहे, 0 आहे. 0 म्हणजे काय असतं लो आणि 1 म्हणजे काय असतं हाय. तर हाय आणि लो व्हॅल्यू इथे रिप्रेझेंट केलेले आहेत. त्यानंतर बघा RD बार आणि WR बार. WR बारची व्हॅल्यू थ्रू आउट 1 आहे. थ्रू आउट 1 का आहे? कारण हे रीड ऑपरेशन आहे, समजतं ना, राईट ऑपरेशन नाहीये हे. त्यामुळे ह्या WR बारची व्हॅल्यू काय आहे 1 आहे. कारण हे ऍक्टिव्ह लो सिग्नल आहे. जर इथं 1 दिला तर ही डिसेबल्ड असेल आणि ह्या WR पिनला इनेबल करण्यासाठी इथं 0 पिन द्यावं लागेल कारण ती ऍक्टिव्ह लो पिन आहे. ठीक आहे. तर थ्रू आउट याची व्हॅल्यू काय आहे 1. तर ती तिथे रिप्रेझेंट केली आहे का बघा. थ्रू आउट याची व्हॅल्यू आहे 1. आणि RD बार बघा, RD बार इज 0 टू इनिशिएट द रीड ऑपरेशन. राईट, सी हिअर RD bar is 0 when the data is placed into the, after making this RD bar is equal to 0, then you can observe that the data is placed into the data bus. Data bus मध्ये इथे डेटा प्लेस केलेला बघा या ठिकाणी केलेला आहे. ठीक आहे. हा समजलं आता. तर आपण लास्ट लेक्चर मध्ये काय केलं बघा, हा टेबल आपण समजून घेत होतो. ठीक आहे. या टेबल मधील हे स्टेटस पिन त्याचा टेबल मी सेपरेटली दिला होता लास्ट लेक्चर मध्ये, हे समजलं. आता राहिले फक्त हे RD बार आणि WR बार. आता या पिनची व्हॅल्यू काय असते लक्षात घ्या. ते RD बार म्हणजे काय आहे, हे वरचा जो बार दिसतोय ना तो लक्षात घ्या. जर समजा इथे जर बार दिलेला नसता तर त्या ठिकाणी मी काय अजून केलं असतं, समजा या ठिकाणी बार नाहीये, मग हा सिग्नल काय झाला असता, नुसता RD असता बार, बरोबर आहे. हा सिग्नल असता RD. म्हणजे या रीड ऑपरेशनला स्टार्ट करण्यासाठी मला कोणता सिग्नल द्यावा लागेल या पिनला, ऍक्टिव्ह हाय सिग्नल. ठीक आहे. म्हणजे 1 जेव्हा इथं लॉजिक 1 म्हणजे हाय इनपुट देईल मी या पिनला, त्याच वेळेस रीड ऑपरेशन स्टार्ट होईल. पण ही पिन आहे ऍक्टिव्ह लो पिन. म्हणजे मला रीड ऑपरेशन इनिशिएट करण्यासाठी या पिनला मला कोणता सिग्नल द्यावा लागेल, 0 सिग्नल. आणि टायमिंग डायग्राम मध्ये तुम्ही तेच बघितलं, जेव्हा RD बारची व्हॅल्यू 0 असेल त्याच वेळेस डेटा बसमध्ये डेटा प्लेस करतो मायक्रो प्रोसेसर. तसंच ही दुसरी पिन बघा, ही आहे ऍक्टिव्ह लो पिन WR बार. ठीक आहे. म्हणजे राईट ऑपरेशन इनिशिएट करण्यासाठी, राईट ऑपरेशन स्टार्ट करण्यासाठी इथे मला ऍक्टिव्ह म्हणजे इथे 0 लॉजिक 0 इनपुट द्यावं लागेल का लॉजिक 1 इनपुट द्यावं लागेल, लॉजिक 0. म्हणजे जेव्हा लॉजिक 0 हा इनपुट देईल त्यावेळेस मायक्रो प्रोसेसर जो डेटा राईट करायचा आहे मेमरीमध्ये किंवा IO डिव्हाइसला तर तो डेटा प्लेस करेल डेटा बसमध्ये. ठीक आहे. डेटा बसचं कामच काय आहे, IO डिव्हाइसेस आणि मायक्रो प्रोसेसर यांच्यामध्ये डेटा ट्रान्सफर करण्यासाठी, डेटा ट्रान्सफर कुठून होतो, डेटा बसमधून होतो. आता डेटाची जी डायरेक्शन आहे मायक्रो प्रोसेसर पासून मेमरीकडे किंवा मेमरी पासून मायक्रो प्रोसेसरकडे ते डिसाईड करतात ह्या 2 पिन. RD बार असेल तर डेटाची डायरेक्शन काय असेल, फ्रॉम मेमरी टू मायक्रो प्रोसेसर, कारण मायक्रो प्रोसेसर रीड करतोय. आणि जेव्हा राईट ऑपरेशन एक्झिक्यूट करत आहे तो त्यावेळेस डेटाची डायरेक्शन काय असेल, फ्रॉम मायक्रो प्रोसेसर टू एक्सटर्नल मेमरी. समजतंय, हे रीड राईट ऑपरेशन्स आहेत. हा टेबल समजला का. टेबल आता हाच टेबल आपल्याला यूज करायचा आहे टायमिंग डायग्राम मध्ये. आता लक्षात घ्या, आता ह्या टायमिंग डायग्राम मध्ये आता ही टायमिंग डायग्राम कशी ड्रॉ करायची त्या अगोदर आपण यामधल्या प्रत्येक टर्मला डिटेलमध्ये डिस्कस करूयात. ठीक आहे. आतापर्यंत आपण फक्त ह्या 3 पिन्स या स्टेटस पिन्स आहेत यांना डिस्कस केलं आणि ह्या कंट्रोल पिन्स आहेत RD बार आणि WR बार यांना डिस्कस केलेले. आता ही ALE पिन काय आहे, A8 to A15, AD0 to AD7 या पिन्स आपल्याला आता डिस्कस करायच्या आहेत. ठीक आहे. तर आता इकडे बघा सगळ्यांनी, आता सिग्नल कसं रिप्रेझेंट करतो आपण. आता जी टायमिंग डायग्राम असेल तर त्या टायमिंग डायग्राम मध्ये एक्झॅक्टली कोणकोणते सिग्नल येतात. सगळ्यात अगोदर
सगळ्यात टॉपला आपण ऍज अ रेफरन्स म्हणून काय घेतो, क्लॉक सिग्नलला घेतो. तर मी तुम्हाला सांगितलं होतं एक क्लॉक म्हणजे काय असते, सिम्पली ऑन आणि ऑफ, लॉजिक 0 आणि लॉजिक 1 असते. तर आयडियल शेप कशी असली पाहिजे क्लॉकची, स्क्वेअर वेव्ह. पण ही स्क्वेअर वेव्ह नसून आपण अशा प्रकारे ड्रॉ करतो. लक्षात आलं? ते का ड्रॉ करतो हे मी लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केलं होतं. का? कारण हा इथे काय दिलेलं बघा, हे लॉजिक 0 पासून लॉजिक 1 पर्यंत तुम्हाला इथं स्ट्रेट लाईन कधी भेटेल, याचा अर्थ काय आहे, रायझिंग टाइम जो आहे तो रायझिंग टाइम काय आहे, 0 मिली सेकंड लागेल, वेळ लागेल. म्हणजे लॉजिक स्विच करण्यासाठी काहीतरी 1 मिली सेकंडचा वेळ लागेल. 0 तर नसेल तो वेळ, तर ते 0 ह्या वेळ रिप्रेझेंट करण्यासाठी आपण काय करतो, आपण हे अशा प्रकारे स्टेप सिग्नल ड्रॉ करण्याच्या काय करतो, अशा प्रकारे रॅम्प सिग्नल ड्रॉ करतो इथे. तसंच हे फॉलिंग सिग्नल साठी सुद्धा तेच ऍप्लिकेबल आहे. हा आहे फॉलिंग टाइम. हा आयडियली 0 असेल तर आपण स्क्वेअर वेव्हने रिप्रेझेंट करतो. आणि प्रॅक्टिकली जर आपल्याला रिप्रेझेंट करायचं असेल तर अशा प्रकारे स्लॅन्ट लाईन आपण इथे ड्रॉ करतो. आलं लक्षात? स्लॅन्ट लाईन म्हणजे तिरकी रेषा आपण त्याच्यामध्ये ड्रॉ करतो, ते ड्रॉ रिप्रेझेंट करण्यासाठी. ते समजलं का? त्यानंतर कोणकोणते सिग्नल असतात पुढे बघा. हे तर तुम्हाला लक्षात आलंय की लॉजिक 0 ही स्टेट म्हणजे लॉजिक 0 आहे आणि ही स्टेट म्हणजे आहे लॉजिक 1. तर यापेक्षा आणखी एक स्टेट असते ती म्हणजे आहे ट्राय स्टेट. आता ट्राय स्टेट म्हणजे काय आहे लक्षात घ्या. जेव्हा ट्राय स्टेट म्हणजे काय, एक त्याची हाय इम्पिडन्स स्टेट असते. हाय इम्पिडन्स स्टेट म्हणजे काय, इथे बघा, इथे लॉजिक 0 आहे आणि इथे आहे लॉजिक 1. हे लॉजिक 0 1 लॉजिक 1 म्हणजे काय, सपोज तिथे 5 व्होल्ट कनेक्ट केलेला आहे आणि 0 व्होल्ट कनेक्ट केलेला आहे. 0 व्होल्ट म्हणजे काय, लॉजिक 0, आणि 5 व्होल्टला कनेक्ट केला म्हणजे काय, लॉजिक 1. हाय इम्पिडन्स स्टेट मध्ये जेव्हा हाय इम्पिडन्स स्टेट असते ना, तर त्या हाय इम्पिडन्स स्टेट मध्ये आपण काय करतो, जनरली ट्राय स्टेट रिप्रेझेंट करतो. म्हणजे ट्राय स्टेट मध्ये जनरली तो हाय इम्पिडन्स स्टेट मध्ये जातो. कसं असं याच्यामध्ये बघा, जेव्हा एखादा स्विचिंग सर्किट असतो तर त्या स्विचिंग सर्किट मध्ये जनरली ह्या त्याच्या 2 स्टेट असतात, लॉजिक 0 आणि लॉजिक 1. तरी हाय इम्पिडन्स स्टेट म्हणजे काय, तर इथे शॉर्ट सर्किट अवॉइड करण्यासाठी, लक्षात घ्या, शॉर्ट जनरली काय असतं बघा, शॉर्ट सर्किट, आता हे मी तुम्हाला बसमध्ये सांगतो एक्झॅक्टली शॉर्ट सर्किट कुठे होऊ शकतो त्यामध्ये, आणि तो शॉर्ट सर्किट कसा अवॉइड करण्यासाठी ही ट्राय स्टेट मध्ये जातो. ही ट्राय स्टेट म्हणजे काय, तर इथे तुम्ही बघू शकता, इथे डॉटेड लाईन जी दाखवलेली आहे ना, इकडे बघा, ही ट्राय स्टेट म्हणजे काय दाखवतो लगेच. डॉटेड लाईन तुम्हाला दिसते, ही डॉटेड लाईन म्हणजे काय आहे, त्या ऍड्रेस आणि डेटा बसची ट्राय स्टेट आहे. समजतंय? आता हे ट्राय स्टेट मी कशासाठी सांगितलं वापरतात इलेक्ट्रॉनिक्स मध्ये, शॉर्ट सर्किट अवॉइड करण्यासाठी. आता शॉर्ट सर्किट कुठे होऊ शकतो तेही दाखवतो. आता बाकीच्या ठिकाणी तुम्हाला ट्राय स्टेट कुठे दिसते का, बाकीच्या सिग्नल्स मध्ये कुठे ट्राय स्टेट दिसत आहे का. एएलई मध्ये बघा, एक तर लॉजिक हाय आहे, पुन्हा लॉजिक 0 आहे. IO ऑब्लिक एम्बार मध्ये लॉजिक 0 आहे, S0 S1 लॉजिक 1 आहे, 0 आहे इथे. ठीक आहे, तर या सर्व ठिकाणी तुम्हाला एक तर लॉजिक 0 किंवा लॉजिक 1 स्टेट दिसेल. तर फक्त आणि AD7 म्हणजे ऍड्रेस बस आणि डेटा बस यांच्यामध्ये फक्त तुम्हाला ट्राय स्टेट दिसते. ट्राय स्टेट का आहे ते सांगतो, कारण इथं 2 वेगवेगळे सर्किट आहेत. इथं एक म्हणजे ऍड्रेस बसचा सर्किट आहे आणि दुसरा म्हणजे डेटा बसचा सर्किट आहे. समजतंय? तर जेव्हा तो ऍड्रेस कॅरी आणि डेटा कॅरी करतो, तर ज्या वेळेला दोन्ही व्हॅल्यू सेम येतील, म्हणजे ऍड्रेस बस पण हाई आहे आणि डेटा बस पण हाई आहे, दोन्ही हाई जर असतील तर काय होऊ शकतो तिथे, शॉर्ट कॅरी. मग तशा केसमध्ये इथं काय करतात बघा, हे ट्राय स्टेट मध्ये जात होते. ट्राय स्टेट मध्ये गेल्यानंतर आता कारण काय आहे, तर इथे बघा सुरुवातीला इथं तो ऍड्रेस कॅरी करतोय. आता ही इंटरनली मल्टिप्लेक्स बस आहे, बरोबर आहे. AD0 चा अर्थ काय आहे, A0 to A7 ऍड्रेस बसचा लोअर बाईट, आणि D0 to D7 म्हणजे डेटा बस D0 to D7. आपण हे काय केलं, इंटरनली मायक्रोप्रोसेसर मध्ये काय केले, मल्टिप्लेक्स केलेले आहेत. कशासाठी, इन ऑर्डर टू रिड्यूस द नंबर ऑफ पिन्स. मायक्रोप्रोसेसर ही 40 पिनची आयसी आहे. ठीक आहे, त्या आयसीची साईज कॉम्पॅक्ट करण्यासाठी या डेटा बस आणि ऍड्रेस बसला काय केलेलं, इंटरनली मल्टिप्लेक्स केलेलं. म्हणजे इथं 2 वेगवेगळे सर्किट आहेत, एक डेटा बसचा सर्किट आहे आणि एक ऍड्रेस बसचा सर्किट आहे. तर केव्हा डेटा कॅरी करणार आणि केव्हा ऍड्रेस कॅरी करणार, समजते? आता नीट लक्ष द्या इकडे. सुरुवातीला इथं काय करतोय, इथं पहिल्या टी स्टेट मध्ये बघा, इथं एरो मार्क मी दाखवत आहे, पहिल्या टी स्टेट मध्ये काय करतोय, तो ऍड्रेस कॅरी करतोय. ठीक आहे, आणि नंतर T2 आणि T3 मध्ये तो काय करतोय, डेटा कॅरी करतोय. इथे तो डायरेक्ट कॅरी करतोय डेटा, म्हणजे इथे पहिल्यांदा ऍड्रेस कॅरी करतोय, नंतर इथे डेटा कॅरी करतोय. म्हणजे कुठेतरी त्या सर्किटमध्ये स्विचिंग होत आहे. आता हे कशावरून डिसाईड करतो आपण, ह्या ALE पिन वरून. हे ALE पिन काय करते जनरली, तर ते म्हणजे ते इंटरनली ज्या मल्टिप्लेक्स केलेल्या पिन्स आहेत, तर त्यांना पहिल्यांदा ऍड्रेस कॅरी करण्यासाठी आणि नंतर डेटा कॅरी करण्यासाठी कनेक्ट करतो त्या सर्किटला. तर तिथे काय करतो, शॉर्ट सर्किट वगैरे अवॉइड करण्यासाठी काय केलेले बघा, जेव्हा इथं त्याचा पर्पज चेंज होत आहे, म्हणजे सुरुवातीला इथे ऍड्रेस कॅरी करतोय आणि इथे डेटा कॅरी करतोय, जेव्हा इथे ह्या सर्किटमध्ये स्विच होत आहे तेव्हा तुम्हाला इथे दिसेल
ट्राय स्टेट दिसेल, म्हणजे एक हाय इम्पिडन्स स्टेट आहे ती. ठीक आहे. तर पुढे बघा, ती ट्राय स्टेट झाली. त्यानंतर अ ग्रुप ऑफ सिग्नल. जेव्हा लक्षात घ्या इकडे, आता एक इंडिव्हिज्युअल सिग्नल जर दाखवायचा असेल तर आपण एका स्ट्रेट लाईनने इथे रिप्रेझेंट करू शकतो. बघा इथे IO/M' S0 S1 हे सेपरेट सिंगल सिग्नल्स आहेत. यांना सेपरेट एका स्ट्रेट लाईनने आपण रिप्रेझेंट केलेलं आहे. ठीक आहे. लॉजिक 0 किंवा लॉजिक 1 या लाईनने आपण इथे रिप्रेझेंट केले आहे. पण जेव्हा एक ग्रुप ऑफ सिग्नल असतात तर ते ग्रुप ऑफ सिग्नल जनरली आपण कसे रिप्रेझेंट करतो. आता इथे बघा, A8 to A15 इथे किती पिन्स आहेत? A8 to A15 किती पिन्स आहेत? 8 पिन्स आहेत. म्हणजे इथे 8 वेगवेगळे सिग्नल आहेत. प्रत्येक पिनची व्हॅल्यू वेगवेगळी असू शकते ना, की त्याच्यामध्ये कोणता डेटा आहे. बरोबर आहे. तर जेव्हा अशा प्रकारे ग्रुप ऑफ सिग्नल आपण रिप्रेझेंट करतो तर ते ग्रुप ऑफ सिग्नल रिप्रेझेंट करण्यासाठी अशा प्रकारे आपण लाईन्स यूज करतो. ठीक आहे. इथं दिलेले बघा बुकमध्ये, when you want to represent a group of signal then you can draw it like this. अशा प्रकारे आपण ते ड्रॉ करू शकतो. ठीक आहे. पुढे बघा, आता इथे आता हे डिपेंडेंट सिग्नल जर असतील तर कशा प्रकारे एरो मार्कने रिप्रेझेंट करतात बघा इथे. आता याचा अर्थ काय आहे इथे दाखवा. इथे बघा, हा जो सेकंड सिग्नल आहे, हा सेकंड सिग्नल कधी ऍक्टिव्हेट होणार, तर हा कधी ऍक्टिव्हेट होणार ते डिपेंड करते पहिल्या सिग्नलवर. त्याच्यामुळे हे एरो मार्क अशा प्रकारे दाखवलेला आहे. समजते? बघा, हा सेकंड सिग्नल हा कधी ऍक्टिव्हेट होणार हे डिपेंड करते या पहिल्या सिग्नलवर. त्यामुळे एरो मार्क असा दाखवलेला आहे. आणि हा थर्ड सिग्नल, दिस थर्ड सिग्नल इट स्टेट डिपेंड्स अपॉन द स्टेटस ऑफ सेकंड सिग्नल. दॅट्स व्हाय एन एरो मार्क इज गिवन लाईक दिस. समजते? हे डिपेंडेंट सिग्नल जर असतील तर हे अशा प्रकारे रिप्रेझेंट करतो. आता या दुसऱ्या डायग्रामचा अर्थ काय होतो? थर्ड सिग्नल विल गेट ऍक्टिव्हेटेड अँड इट डिपेंड्स अपॉन द स्टेट ऑफ फर्स्ट टू सिग्नल्स. राईट? म्हणजे सॉरी, ओनली ऑन द फर्स्ट सिग्नल. ओनली ऑन द फर्स्ट सिग्नल. नीट बघा, केअरफुली बघा. सेकंड आणि ही थर्ड हे दोन सिग्नल यांची स्टेट किंवा हे कधी ऍक्टिव्हेट होणार ते कशावर डिपेंड करतं? पहिल्या सिग्नलवर. त्यामुळे अशा प्रकारे एरो मार्क दाखवलेला आहे. त्यानंतर बघा इथे आणखी याच्याबद्दल काय कमेंट करू शकतो आपण? येस, ऍक्टिव्हेशन ऑफ द थर्ड सिग्नल डिपेंड्स अपॉन द चेंज इन फर्स्ट टू सिग्नल्स. राईट? इथे कसं सांगणार? हे थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, आणखी कॉम्प्लिकेटेड. बघा इकडे आपण वन बाय वन स्टार्ट करूयात. दिस सेकंड सिग्नल, ऍक्टिव्हेशन ऑफ दिस सिग्नल, ओके, हे कशावर डिपेंड करत नाही आणि हा सुद्धा कशावर डिपेंड करत नाही. ठीक आहे. ऍक्टिव्हेशन ऑफ दिस थर्ड सिग्नल डिपेंड्स अपॉन द स्टेट और चेंज इन द स्टेट ऑफ फर्स्ट सिग्नल. ऍक्टिव्हेशन ऑफ फोर्थ सिग्नल डिपेंड्स अपॉन चेंज इन द फर्स्ट अँड सेकंड सिग्नल. ही डिपेंडन्सी दाखवतो आपण अशा प्रकारे. त्यानंतर बघा आणखी कोणकोणत्या पिन्स आहेत. आता ही ALE पिन आहे. टायमिंग डायग्राम मध्ये दिसत आहे का? बघा इथे ALE पिन आहे. ALE चा लॉंग फॉर्म काय होतो? ऍड्रेस लॅच इनेबल. काय फंक्शन आहे ALE चा? when ALE is equal to 1 then AD0 to AD7 will carry address and when ALE is equal to 0 this internally multiplexed pin AD0 to AD7 will carry the data. आता इकडे बघा, फार इंटरेस्टिंग आहे. त्या ALE ची व्हॅल्यू 1 कधी असते? फक्त आणि फक्त पहिल्या T स्टेट मध्ये असते. आणि नंतर T2, T3 आणि T4 या तिन्ही स्टेट मध्ये याची व्हॅल्यू काय आहे? लॉजिक 0 ही व्हॅल्यू आहे. असं का असेल? when ALE is equal to 0 okay, AD0 to AD7 will carry the address and when ALE is equal to 0 it carries the data. समजतंय? म्हणजे जे इंटरनली मल्टिप्लेक्स केलेल्या लाईन्स आहेत त्यांना एक प्रकारे डिमल्टिप्लेक्स करण्यासाठी म्हणजे वेगवेगळ्या पर्पजसाठी यूज करतो तो. एकदा ऍड्रेस कॅरी करण्यासाठी, एकदा डेटा कॅरी करण्यासाठी. नेक्स्ट, तर ही ALE ची व्हॅल्यू 1 कधी असते? फक्त आणि फक्त पहिल्या T स्टेट मध्ये असते. कोणत्याही मशीन सायकलच्या पहिल्या टी स्टेट मध्ये ALE ची व्हॅल्यू काय असते? हाई असते. ठीक आहे. कारण ही पहिल्या T स्टेट मध्ये हाई का असते? आता लक्षात घ्या, मायक्रोप्रोसेसरला एका मेमरी सोबत कम्युनिकेट करायचं आहे. मायक्रोप्रोसेसर पहिल्यांदा काय करेल? त्या मेमरी लोकेशनला लोकेट करेल आणि नंतर त्यावरचा डेटा रीड किंवा राईट करेल, ऍक्सेस करेल तो. तर त्यासाठी पहिल्या T स्टेट मध्ये ALE ची व्हॅल्यू असते हाई
आणि T2 आणि T3 मध्ये इथं डेटा ट्रान्सफर ऑपरेशन परफॉर्म होत आहे, म्हणजे डेटा ऍक्सेस करतोय T2 आणि T3 मध्ये. तर इथे त्याची व्हॅल्यू काय असते, लॉजिक 0 असते. त्यानंतर A0 to A7, दिस इज द लोअर बाईट ऍड्रेस. ओके, बघा जेव्हा ALE ची व्हॅल्यू 0 असते पहिल्या टी सीट मध्ये this AD0 to AD7 is used as a address bus. That's why A0 to A7 is written here, right? Because ALE is high in this T state T1. T1 मध्ये ALE ची व्हॅल्यू काय असते, हाय असते. त्यामुळे AD0 to AD7 मध्ये ऍड्रेस कॅरी करेल. दिस विल ऍक्ट ऍज दिस विल कॅरी द ऍड्रेस, नॉट द डेटा. ओके, त्यानंतर बघा ही डेटा बस T2 आणि T3 टी स्टेट मध्ये, सॉरी T2 आणि T3 या ट्रान्झिशन स्टेट मध्ये तो डेटा कॅरी करतो. आलं लक्षात? हा, आता तुम्हाला इथे दिसेल, आता पहिल्या डायग्राम मध्ये बघा, इथे रीड ऑपरेशन आहे आणि इथे राईट ऑपरेशन आहे. तर इथे तुम्हाला दिसेल डेटा केव्हा प्लेस झालेला आहे डेटा बस मध्ये, T3 स्टेट मध्ये. आणि इथे बघा इमिडिएटली T2 स्टेट जेव्हा सुरुवात होते त्याच वेळेला इथे डेटा प्लेस केलेला. असं का झालेलं असेल, हे राईट ऑपरेशन साठी आहे. ठीक आहे, आणि ही पहिली डायग्राम आहे रीड ऑपरेशन साठी. असं का झालेलं असेल, रीड ऑपरेशन आणि हे राईट ऑपरेशन साठी असं का झालेलं असेल, काय प्रश्न विचारला मी समजतंय? स्टेट मध्ये, ठीक आहे, T1 T स्टेट मध्ये दोन्ही केस मध्ये पहिल्यांदा ऍड्रेस प्लेस केलेला आहे AD0 to AD7 मध्ये. T2 आणि T3 स्टेट मध्ये AD0 to AD7 या इंटरनली मल्टिप्लेक्स लाईन्स मध्ये डेटा कॅरी केलेला असेल. ठीक आहे, तर मला फक्त प्रश्न असा आहे की T2 आणि T3 मध्ये बघा तिथे तुम्हाला काहीतरी एक ट्रायस्टेट दिसते तिथे, म्हणजे डेटा प्लेस करण्यासाठी काही डिले होतोय, तिथे काहीतरी एक वेळ लागतो डेटा प्लेस करण्यासाठी डेटा बस मध्ये. आणि डायग्राम नंबर बी जी की राईट ऑपरेशनची मशीन राईट ऑपरेशन इंडिकेट करतो ती डायग्राम, त्यामध्ये इमिडिएटली डेटा बस मध्ये प्लेस केलेला आहे. असं ऍक्सेस टाइम बरोबर आहे. आपण बघितलं होतं मायक्रोप्रोसेसर इट्स ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी इज व्हेरी हाय इन गिगाहर्ट्ज और मेगाहर्ट्ज. जनरली आता आपल्यापाशी जो मायक्रोप्रोसेसर आहे तो मेगाहर्ट्ज मध्ये असतो, पण जनरली मायक्रोप्रोसेसर हे फास्ट डिव्हाइसेस असतात ऍज कम्पेअर टू द मेमोरी. आता रीड मेमरी मधून डेटा रीड करणार आणि नंतर तो ऍड्रेस बस मध्ये प्लेस करणार, यासाठी वेळ लागतो. ऍक्सेस टाइम म्हणतो आपण त्याला. तो ऍक्सेस टाइम रिप्रेझेंट करण्यासाठी आपण तिथे काय केलेले, डॉट 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 दाखवलेले आहेत. समजते? कारण त्या कंडिशन मध्ये ती जी ऍड्रेस आणि डेटा बस आहे ती ट्राय स्टेट मध्ये जाते, कारण तिथं लॉजिक 0 आहे का लॉजिक 1 हे डिफाईन नाहीये. समजते ना? त्यामुळे ती ट्राय स्टेट म्हणजे हाय इम्पिडन्स स्टेट मध्ये जाते. आणि जेव्हा तो डेटा रीड करतो आणि डेटा बस मध्ये प्लेस करतो तर तो डेटा तिथे दाखवलेला आहे तिथे डायग्राम मध्ये. आणि राईट ऑपरेशन मध्ये बघा, आता जेव्हा राईट मायक्रोप्रोसेसरला डेटा राईट करायचा आहे म्हणजे काय करायचंय, त्याच्या इंटरनल रजिस्टर मध्ये स्टोअर असलेला डेटा तो एक्सटर्नल मेमरी मध्ये राईट करायचा आहे. राईट ऑपरेशन मध्ये डेटा कुठे स्टोअर आहे, ऑलरेडी त्याच्या इंटरनल रजिस्टर मध्ये. आणि रजिस्टर हे त्याच्या आर्किटेक्चरचाच पार्ट आहे, म्हणजे फास्ट आहे ते, म्हणजे त्याचा ऍक्सेस टाइम फार कमी असतो, त्यामुळे तो ऍक्सेस टाइम 0 दाखवलेला आहे. म्हणजे मायक्रोप्रोसेसरला राईट ऑपरेशन मध्ये काय करायचंय, त्याच्या आर्किटेक्चर मधील रजिस्टर मध्ये डेटा असलेला स्टोअर त्याच्यात आर्किटेक्चर मधील डेटा बस मध्ये प्लेस करायचा आहे. वेळ कमी लागेल, ऍक्सेस टाइम कसा असेल त्या केसमध्ये मिनिमम असेल किंवा 0 असेल. त्यामुळे राईट सायकल मध्ये इथे बघा ऍड्रेस प्लेस केल्याच्या नंतर इमिडिएटली इथं काय केलेलं आहे, डेटा प्लेस केलेला आहे. समजते? कारण 0 ऍक्सेस टाइम, डेटा ऑलरेडी इंटरनल रजिस्टर मध्ये आहे, तोच डेटा इंटरनल डेटा बस मध्ये प्लेस करायचा आहे. ऍक्सेस टाइम 0 लागतो. इथे मात्र एक्सटर्नल मेमरी मधून रीड करणार जे की स्लो डिव्हाइस आहे आणि नंतर तो डेटा बस मध्ये प्लेस करणार, म्हणून हा वेळ लागतो इथे. ठीक आहे. त्यानंतर ही हायर ऑर्डर बस, दिस विल ऑलवेज कॅरी द ऍड्रेस. दॅट्स वाय फ्रॉम T2 to T3 or each and every transition state you can represent like this. आता हे असं का दाखवलेलं बघा, याच्यामध्ये काही पिन्स लो आहेत आणि काही पिन्स हाई आहेत. ग्रुप ऑफ सिग्नल आहे. समजते? आता तुम्हाला एक्झॅक्टली माहिती आहे का AD0 A8 पासून A15 मध्ये कोणती व्हॅल्यू आहे? प्रत्येक पिनची व्हॅल्यू 1 0 0 1 1 0 0 काही असू शकते. ऑल 0 असू शकतात, ऑल 1 असू शकतात किंवा मधल्या कुठल्याही 0 आणि 1 असू शकतात. तुम्हाला एक्झॅक्टली माहिती आहे का? एक ग्रुप ऑफ सिग्नल आहे, तर ग्रुप ऑफ सिग्नल हे अशा प्रकारे रिप्रेझेंट करतो आपण. समजते? काही पिनची व्हॅल्यू 0 आहे, काही पिनची व्हॅल्यू
1 आहे. ठीक आहे, हे ग्रुप ऑफ सिग्नल आहे म्हणून हे अशा प्रकारे दाखवतो. काही लॉजिक 0, काही लॉजिक 1. राईट. नेक्स्ट हे IO ऑब्लिक M बार आणि S0 आणि S1. या सिग्नल्सला तुम्ही एका सिंगल ग्रुप ऑफ सिग्नल मध्ये सुद्धा रिप्रेझेंट करू शकता किंवा सेपरेटली सुद्धा रिप्रेझेंट करू शकता. जर तुम्हाला एकाच ग्रुप ऑफ सिग्नल मध्ये जर रिप्रेझेंट करायचं असेल तर फक्त तुम्हाला हे IO ऑब्लिक M बार, S0 आणि S1 यांच्या व्हॅल्यूज इथे तुम्हाला अशा प्रकारे मेन्शन करावे लागतील. आणि जर तुम्हाला सेपरेट सिग्नल जर ड्रॉ करायचे असतील तर या टायमिंग डायग्राम मध्ये बघा इथे सेपरेट सिग्नल ड्रॉ केलेले आहेत. ठीक आहे, IO ऑब्लिक M बार साठी सेपरेट, S0 साठी आणि S1 साठी सेपरेट. असंही करू शकता तुम्ही किंवा एक ग्रुप ऑफ सिग्नल ड्रॉ केला तरी चालतो. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला त्यांच्या व्हॅल्यूज काय आहेत 0 का 1 ते त्याच्यामध्ये मेन्शन करावं लागेल. त्यानंतर WR बार, RD बार आणि WR बार. तर माझा एक प्रश्न आहे, धिस RD बार इज ऍक्टिव्ह लो इन ट्रान्झिशन स्टेट T2 अँड T3 ओनली. व्हाय? ही कोणती सायकल आहे? रीड. आणि ही पिन कोणती आहे? जी की रीड ऑपरेशनला कंट्रोल करते. जेव्हा ही पिनला लॉजिक 0 हा सिग्नल भेटेल त्याच वेळेस रीड ऑपरेशन एक्झिक्यूट करेल. रीड ऑपरेशन कधी एक्झिक्यूट करतो? T2 आणि T3 मध्ये. ठीक आहे, तर माझा प्रश्न असा आहे, T1 मध्ये याची व्हॅल्यू लॉजिक 0 का नाही झाली? T2 आणि T3 मध्येच का झाली? व्हाय RD बार इज मेड 0 इन T2 अँड T3 स्टेट? यस, डेटा कॅरी करतो का तो? नाही, ऍड्रेस कॅरी करतो. मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा मायक्रोप्रोसेसरला कम्युनिकेट करायचं आहे पहिल्यांदा त्या मेमरी लोकेशनला लोकेट करेल आणि मगच डेटा ऍक्सेस करेल तो. ठीक आहे, तुमच्या घरी जेव्हा पोस्टमन येतो पहिल्यांदा तुमचं घर कुठे सापडतो तो, आणि मग तुम्हाला तो जे काही तुमचं पार्सल आहे तो डिलिव्हर करतो आणि मग तो तुम्ही जरा पैसे वगैरे देता. कळतं? म्हणजे सगळ्यात अगोदर लोकेट करावं लागेल. तुमच्या एरियामध्ये नंबर ऑफ हाऊसेस असतात, भरपूर घरं आहेत. तुमचंच घर पहिल्यांदा तो येऊन लोकेट करतो आणि मगच तुमच्याच घरावर तो पार्सल डिलिव्हर करतो. तसंच इथे सुद्धा आहे. एक मेमरी लोकेशन आहे का? नाही, नंबर ऑफ मेमरी लोकेशन आहे. 5535 मेमरी लोकेशन्स आहेत. त्यापैकी कोणत्या मेमरी लोकेशन मधून डेटा ऍक्सेस करायचा आहे पहिल्यांदा मेमरी लोकेशनला लोकेट करेल आणि नंतर त्या लोकेशनवरचा डेटा ऍक्सेस करेल. तसंच इथे सुद्धा T1 स्टेटमध्ये मेमरी ऍड्रेस कॅरी करते, म्हणजे AD0 to AD7 ऍड्रेस कॅरी करते आणि नंतर एकदा का ऍड्रेस लोकेट झाला नंतरचं स्टेप काय असते? डेटा ऍक्सेस करायचं. ते कधी होतो? T2 आणि T3 मध्ये. समजतंय? ही झाली रीड सायकल साठी. आता इथे डायग्राम मध्ये दोन्ही कंबाईन दाखवलंय बरं का. आता इकडे बघा, आता फक्त एवढंच यात रीड राईट सायकल कडे केअरफुली लक्ष द्यायचं. राईट ऑपरेशन होते म्हणजे काय होतंय? मायक्रोप्रोसेसर मधील डेटा एक्सटर्नल मेमरी मध्ये राईट करतोय मायक्रोप्रोसेसर. तर त्या ठिकाणी ह्या राईट ऑपरेशनला कंट्रोल करण्यासाठी कोणती पिन आहे? WR बार ही पिन आहे. ठीक आहे, इथं दाखवलेली नाही ती पण ही आहे WR बार. राईट ऑपरेशन कधी इनिशिएट होणार? व्हेन लॉजिक 0 इज कनेक्टेड टू WR बार पिन. राईट. हे जेव्हा ऍक्टिव्ह लो असेल, लक्षात येते का? लॉजिक 0 असेल त्याच वेळेस डेटा बस मध्ये प्लेस केला जाईल आणि तो कधी प्लेस केला जातो? T2 आणि T3 मध्ये. हे काही गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्या याच्यामध्ये. ठीक आहे, आता इकडे बघा, आता सगळ्यांनी इथे बघा, आपल्याला एक्झाम मध्ये काय विचारतात? 5 मशीन सायकल आहे तिथे. 5 पैकी जर थेरी एक्झाम झाली तर बघा 5 पैकी कुठली एक मशीन सायकल ड्रॉ करा, अशा प्रकारे प्रश्न. आणि जी थेरी एक्झाम झालेली आहे ऑलरेडी DBA2ची, म्हणजे सध्या जी फायनल इयरची बॅच आहे त्यावेळेस काही कोविड वगैरे नव्हता, तर त्यांचा तुम्ही जर क्वेश्चन पेपर बघितला ना थेरीचा, त्यामध्ये हा प्रश्न आहे तिथे 4 मार्क्ससाठी. ड्रॉ द मशीन सायकल फॉर ऑपकोड फेच मशीन सायकल, अशा प्रकारे तो क्वेश्चन आहे. एक्झाम मध्ये कुठली विचारू शकतात. आणि जर सपोज ऑनलाईन किंवा MCQ एक्झाम जर झाली तर हे जे स्टेटस पिन आहेत या टेबलवर मात्र डेफिनेटली तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न विचारतील. ड्रॉ करा असा प्रश्न तर नसेल, या टेबलवर मात्र डेफिनेटली तुम्हाला एक क्वेश्चन विचारतील. क्वेश्चन काय येऊ शकतो बघा, डायरेक्टली तुम्हाला ह्या स्टेटस पिनच्या व्हॅल्यूज देतील. ठीक आहे, आणि तुम्हाला ते ऑप्शन पैकी सिलेक्ट करायचं, ऑपकोड फेच, मेमरी राईट, मेमरी रीड, कोणतं ऑपरेशन आहे ते सिलेक्ट करायचं ऑप्शन पैकी. सगळ्यांनी सर्वात अगोदर हा रेफरन्स क्लॉक सिग्नल इथे ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे, A8 to A15
आता हे थोडंसं आपण केअरफुली समजून घेऊयात. बघा इकडे T1, T2, T3. आता ही जी ऑपकोड फेच सायकल आहे, तर या ऑपकोड फेच सायकल मध्ये किती टी स्टेट्स आहेत? या ऑपकोड फेच मशीन सायकल मध्ये टोटल किती टी स्टेट्स आहेत? 4. T1, T2, T3 आणि T4. प्रत्येक टी स्टेटला केअरफुली ऑब्झर्व करायचं याच्यामध्ये. आणि हा क्लॉक सिग्नल म्हणजे फक्त काय आहे, रेफरन्स साठी ड्रॉ केलेला आहे. हे एक क्लॉक सायकल आहे, समजतंय? ही एक क्लॉक सायकल आहे. जसं आपण सायनोसायडल सिग्नल ड्रॉ करतो ना, अशा प्रकारे एक सायकल झाली का? अशा नंबर ऑफ सायकल्स एका सेकंदामध्ये जर अशा 50 सायकल असतील तर आपण त्याची फ्रिक्वेन्सी डिफाईन करतो, बरोबर आहे ना, सायनोसायडल केसमध्ये. अशा एका सेकंडमध्ये जर 50 सायकल्स जर असतील तर आपण त्याची फ्रिक्वेन्सी किती म्हणतो त्या सिग्नलची? 50 हर्ट्ज. तसं इथे ही एक सायकल आहे इथे दाखवलेली. अशा किती सायकल असतील? 3.3 मेगाहर्ट्ज म्हणल्यानंतर 3⁶ 3 × 10⁶ एवढ्या सायकल असतील एका सेकंड मध्ये. ते इमॅजिन होतंय का तुम्हाला? सायनोसायडल सिग्नल मध्ये फ्रिक्वेन्सी तर माहिती ना कन्सेप्ट काय आहे? एका सेकंड मध्ये किती सायकल आहेत? समजा एका सेकंड मध्ये एकच सायकल आहे, फ्रिक्वेन्सी काय असेल त्या सिग्नलची? 1 हर्ट्ज. समजा हे एकच सेकंद आहे, एका सेकंड मध्ये एकच सायकल कंप्लीट करतोय तो सायनोसायडल सिग्नल, तर आपण फ्रिक्वेन्सी किती म्हणतो? 1 हर्ट्ज. असे एका सेकंड मध्ये 50 जर असतील तर म्हणजे हे अशा प्रकारे, हे बघा अशा प्रकारे हे 50 असतील सायकल एका सेकंड मध्ये, तर आपण फ्रिक्वेन्सी म्हणली 50 हर्ट्ज. तसं ह्या क्लॉक सायकल एका सेकंड मध्ये किती असतील? 3 मेगाहर्ट्ज जर ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी असेल तर 3 × मेगा म्हणजे 10⁶. 3 × 10⁶ एवढ्या सायकल्स असतील. लक्षात येते तुम्हाला? आणि जर तुम्हाला क्लॉक पिरियड जर कॅल्क्युलेट करायचं असेल म्हणजे हे किती सेकंडचं आहे, तर त्यासाठी कसं कॅल्क्युलेट करणार तुम्ही? 1 / 3 × 10⁶. दिस विल गिव्ह यू टाइम पिरियड फॉर 1 क्लॉक सायकल. समजते? तर तो मिली सेकंड्स मध्ये, मायक्रो सेकंड्स मध्ये वगैरे भेटेल तुम्हाला. सिंपल आहे ना. 1 / 3 करायचं, हे जे 10⁶ होतं मल्टिप्लिकेशन मध्ये, ते वर गेल्यानंतर काय होईल? ते 1/3 म्हणजे इथं होईल 0.33, बरोबर आहे? 0.33. आणि हा 10⁶ वर गेल्यानंतर काय होईल? -6. 10⁻⁻6 म्हणजे काय असतो? राईट साईडला जेव्हा आपण जातो राईट साईडला, त्याच्यामध्ये 10⁶ मध्ये काय असतो? मेगा असतो. म्हणजे कसं असतं ते असतात ना, युनिट्स असतात ना, किलो नंतर मेगा असतात ना, ते डेको, हेक्टो, किलो. तसं इकडे काय असतं? डेसी, नंतर सेंटी, मिली असे असतात ना. तर हे एवढे सेकंड एक क्लॉक सायकलचा पिरियड असेल. आलं लक्षात? तर आता बघा इकडे हे AD0 to AD7, तर हा एक ग्रुप ऑफ सिग्नल आहे. आणि ग्रुप ऑफ सिग्नल कसं रिप्रेझेंट करतो आपण जनरली? त्याच्यामधील काही पिन्स असतील हाई आणि काही पिन्स असतील लो, म्हणजे अशा प्रकारे आपण रिप्रेझेंट करतो. ओके. दिस कॅरीज द हायर ऑर्डर बाईट ऑफ द मेमरी. काय झालंय तुम्हाला दोघांना? आणि इथे बघा AD0 to AD7 यामध्ये मात्र सुरुवातीला काय केलेलं आहे त्याने? लोअर ऑर्डर मेमरी ऍड्रेस कॅरी करतो. कधी? T1 स्टेट मध्ये. त्यानंतर T2 आणि T3 मध्ये ऑपकोड कॅरी करत आहे. ठीक आहे. हा, आता फक्त T1 ला ऑब्झर्व करायचं. ह्या पहिल्या T1 स्टेट मध्ये ऑब्झर्व करायचं. ALE ची व्हॅल्यू हाई आहे, याचा अर्थ काय झाला? ALE इज हाई. तेवढंच ऑब्झर्व करा. व्हेन ALE इज इक्वल टू 1 or ALE इज हाई, देन address and data bus are separated. Address bus is enabled, so lower byte of the memory location will be placed in A0 to A7. That is shown there. बघा AD0 to AD7 मध्ये जिथं काय दिलेलं आहे? लोअर ऑर्डर मेमरी ऍड्रेस दिलेला आहे. ते कशामुळे ऍड्रेस प्लेस केला? कारण ALE ची व्हॅल्यू हाई आहे. म्हणजे कोण कशाला कंट्रोल करतोय ते लक्षात ठेवा. ALE इज मेड हाई इन ऑर्डर टू कॅरी द लोअर बाईट ऑफ द मेमरी 16 बिट मेमरी ऍड्रेस. त्यानंतर पुढे बघा इथे आता ह्या IO/M' S0 आणि S1 ह्या स्टेटस पिन आहेत. ह्या कंट्रोल पिन्स आहेत का? नाही. दोघांमधला डिफरन्स लक्षात ठेवा. स्टेटस पिन्स आहेत. आता ऑपकोड फेच म्हणजे कोणतं ऑपरेशन असेल? ऑपकोड फेच मध्ये मायक्रोप्रोसेसर काय करतो?
म्हणजे मेमरी रिलेटेड ऑपरेशन आहे का आयओ रिलेटेड ऑपरेशन आहे? ऑपकोड फेच म्हणजे मेमरी रिलेटेड ऑपरेशन आहे का आयओ डिव्हाइसेसचे रिलेटेड ऑपरेशन आहे? ऑपकोड फेच म्हणजे मेमरी रिलेटेड ऑपरेशन आहे. ऑपकोड फेच म्हणजे काय? ऑपकोड म्हणजे काय असतो? ऑपरेशन कोड. त्या इन्स्ट्रक्शनचा ऑपकोड असतो. इन्स्ट्रक्शन कुठे स्टोअर केलेले असतात किंवा प्रोग्राम कुठे स्टोअर केलेला असतो? मेमरीमध्ये, एक्सटर्नल मेमरीमध्ये. ऑपकोड फेच म्हणजे काय आहे? मायक्रोप्रोसेसर त्या एक्सटर्नल मेमरीमधून त्या इन्स्ट्रक्शनचा कोड रीड करत आहे. एक प्रकारे मेमरी रीडच ऑपरेशन आहे. समजतंय का? ऑपकोड फेच म्हणजे काय आहे? एक प्रकारे मेमरी रीड ऑपरेशन आहे. फक्त एवढंच की डेटा रीड करण्याच्या ऐवजी त्या इन्स्ट्रक्शनचा ऑपकोड रीड करत आहे मायक्रोप्रोसेसर. समजतंय? मेमरी ऑपरेशन आहे म्हणून आयओ ऑब्लिक एम बार त्याची व्हॅल्यू काय आहे बघा तिथे 0 आहे. ते आयओ म्हणजे काय आहे? जर त्याची व्हॅल्यू 1 असेल तर ते काय इंडिकेट करतं? इट इज अ आयओ ऑपरेशन. इफ आता एम बार दिलेला आहे तिथे, समजतंय का? एम बारचा अर्थ काय आहे? व्हेन दिस पिन इज मेड 0 देन इट इज अ मेमरी ऑपरेशन. मेमरी इज इनेबल्ड म्हणजे मेमरी कडून तो कम्युनिकेट करत आहे. आणि जर ह्याची व्हॅल्यू 1 असेल तर आयओ ऑपरेशन आहे. ठीक आहे. त्यानंतर हे S1 आणि S0 आणि S1 चे व्हॅल्यूज 1 1 आहेत. हे आपण स्टेटस या टेबलमध्ये बघितलेलं आहे. इथे चेक करा. लास्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला हे सेपरेटली ड्रॉ करून दिलेलं आहे. ठीक आहे. सेपरेट टेबल दिलेले आहे त्याचे. जर S0 आणि S1 या दोघांची व्हॅल्यू जर 1 1 असेल तर हा कोणता ऑपरेशन असतो? ऑपकोड फेच. 0 1 1 0 त्यानुसार रीड किंवा राईट ऑपरेशन इंडिकेट करतात दोन्ही. ठीक आहे. टी स्टेट मध्ये आरडी बारची व्हॅल्यू 1 आहे. बरं ठीक आहे. हे एक संपून घेऊ आपण. WR बार इज ऑलवेज 1. व्हाय? इन दिस मशीन सायकल starting from T1 up to T4, WR bar is equal to 1. Why? WR bar पिन ची व्हॅल्यू 1 का आहे? कारण ऑपरेशन कोणतं आहे? राईट ऑपरेशन आहे. रीड ऑपरेशन आहे. काय रीड करतोय? ऑपकोड रीड करतोय. कुठून? एक्सटर्नल मेमरी मध्ये स्टोअर केलेला आहे. एक्सटर्नल मेमरी मधून ऑपकोड रीड करतोय. त्यामुळे राईट सिग्नल डिसेबल्ड असेल आणि रीड सिग्नल इनेबल असेल. राईट सिग्नलला डिसेबल करण्यासाठी WR बार पिनला लॉजिक 1 कनेक्ट करावं लागेल का लॉजिक 0 कनेक्ट करावं लागेल? लॉजिक 1. कारण WR बार दिलेला आहे तिथे. समजतंय का? ते बार म्हणजे काय आहे लक्षात येतं नाही का तुम्हाला? WR जर असं नसतं तर ऍक्टिव्ह हाय सिग्नल म्हटलं असतं. WR बार आहे. त्याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी WR बार म्हणजे राईट ऑपरेशनला ऍक्टिव्हेट करण्यासाठी आपल्याला लॉजिक 0 ला कनेक्ट करावं लागेल ती पिन. आणि RD बार पिन बघा पहिल्या टी सेट मध्ये इथे RD बार पिन पहिल्या टी सेट मध्ये ऍक्टिव्ह हाई आहे. का असेल? ऍक्टिव्ह हा काय आहे? ऍक्टिव्ह हाई का आहे? जर याला ऍक्टिव्ह लो केलं असतं, समजा याला जर लो केलं असतं पहिल्या टी सेट मध्ये तर काय झालं असतं? बघा इकडे इथे ही जी डेटा बस आहे, आता इथे ऍड्रेस बस आणि डेटा बस सेपरेट केलेले आपण. आता याच्यामध्ये ऍड्रेस कॅरी करायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे इथं मायक्रोप्रोसेसर एक्सटर्नल मेमरी मधून काही डेटा रीड करत आहे का? नाही. म्हणजे रीड ऑपरेशन डिसेबल्ड आहे पहिल्या टी स्टेट मध्ये. म्हणून WR राईट ह्या RD बार पिनची व्हॅल्यू काय आहे? 1. एकदा काय मेमरी लोकेशन लोकेट झाला त्यानंतर T2 आणि T3 मध्ये तो डेटाला ऍक्सेस करणार. रीड किंवा राईट करेल. या केसमध्ये रीड करेल तो. म्हणजे डेटा बस मध्ये आता तो ऑपकोड प्लेस केलेला आहे. मग ते रीड ऑपरेशन इनिशिएट करण्यासाठी RD बारची व्हॅल्यू काय असेल? 0 असेल. 0 का आहे? व्हाय? बिकॉज दिस इज ऍक्टिव्ह लो सिग्नल. रीड operation will be enabled when logic 0 is connected to RD bar. ही अशा प्रकारे ऑपकोड फेच मशीन सायकल आहे. त्यानंतर हे बाकीच्या स्टेट आहेत इमिडिएटली बघून घेऊ आपण. त्यानंतर बघा ही मेमरी रीड आहे. मेमरी रीड मध्ये किती टी स्टेट्स आहेत? आता तुम्हाला इथे लक्षात तुम्हाला बघायचं तुम्हाला प्रश्न पडला असेल सर दोन्ही मशीन सायकल एकत्र कसं काय? कारण ही कंप्लीट एक इन्स्ट्रक्शन सायकल आहे. समजतंय? या इन्स्ट्रक्शन सायकल मध्ये किती मशीन सायकल आहेत? मी काही प्रश्न विचारतो त्याचे आन्सर द्या मला. आता ही टायमिंग डायग्राम कशासाठी आहे? MVI B, 21H ह्या इन्स्ट्रक्शन साठीची जी मशीन सायकल आहे टायमिंग डायग्राम आहे. या टायमिंग डायग्राम मध्ये कंप्लीट इन्स्ट्रक्शन सायकल किती मशीन सायकलची बनलेली आहे? 2. ऑपकोड फेच आणि मेमरी रीड. ठीक आहे. आणि टोटल किती टी स्टेट्स आहेत? 4 आणि 3 7. म्हणजे हा इन्स्ट्रक्शन MVI B, 21H
हा इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करण्यासाठी मायक्रो प्रोसेसरला किती वेळ लागतो? इट रिक्वायर्ड 7 T स्टेट्स. तेवढा वेळ लागतो त्याला. मग सिंपल आहे, जे आपण क्लॉक पिरियड कॅल्क्युलेट केला होता त्याला फक्त 7 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे तेवढे सेकंड्स लागतील, तेवढा वेळ लागेल तो इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करण्यासाठी. समजतंय का? समजतंय का? आता आपण कॅल्क्युलेट केलं होतं ना 1/3 × 10⁶ टाइम पिरियड होता. तर त्या टाइम पिरियडला तेवढ्या क्लॉक्सने मल्टिप्लाय करा, तेवढा वेळ लागेल तो इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करण्यासाठी. समजतंय? हा, आता इकडे बघा, हे टायमिंग डायग्राम मध्ये वगैरे फार टायमर्स मध्ये वगैरे फार महत्वाचं असतं हे कॅल्क्युलेशन. ठीक आहे. तर मेमरी रीड मशीन सायकल एवढीच फक्त त्याच्यामध्ये ऑब्झर्व करायची. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर कोणाचं आहे?